महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत 43,000 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। LCBचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभय कॉलेज परिसरात 2 तरुण हे गावठी गट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली। सापळा रचून कारवाई करण्यात आली। यावेळी सोमनाथ भिका पाटील राहणार देवभाणी तालुका जिल्हा धुळे आणि दीपक दगडू जगताप राहणार साईप्रसाद कॉलनी अभय कॉलेजजवळ धुळे यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीचे एक देशी गावठी पिस्तूल, 3,000 रुपये किमतीची 3 जिवंत काडतुसे असा एकूण 43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मागील 20 दिवसात धुळे शहरातील अवैध शस्त्रांविरोधात ही तिसरी तर जिल्ह्यातील चौथी कारवाई असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शस्त्राचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेतला जातो आहे।